FM 102.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. रात्रीचे 7:30 होत आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी किशोर राऊत आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आता ऐकूया दैनंदिन कृषीवाणी आणि आजच्या आपल्या कृषीवाणीचा विषय आहे खरीप पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन. शेतकरी बंधूंनो, ऐकूया कृषीवाणी. विषय आहे खरीप पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन. शेतातील तणाच्या बंदोबस्तासाठी मुख्यत्वे कोळपणी आणि निंदणी केली जाते. त्याचप्रमाणे जमिनीच्या मशागतीसाठी केलेल्या नांगरणी वखरणी जांभूळवाईमुळे तणांचा काही प्रमाणात आपोआपच बंदोबस्त होतो. तथापि पिकांच्या जोमदार वाढीच्या आणि परिपक्वतेच्या काळात शेतात वाढणाऱ्या तणाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे अशा तणांचे बी शेतात पडून पुढील हंगामात त्याचा प्रादुर्भाव वाढण्यास पुरेपूर वाव मिळतो. यामध्ये सामान्य शेतकऱ्याची आर्थिक अडचण आणि मजुरांचा अभाव या बाबी कारणीभूत ठरतात. विविध पिकातील तणाचे सर्व उपलब्ध नियंत्रण एकत्रितपणे सुसंगतपणे अवलंब करून आणि तणनाशकाचा कमीत कमी वापर करून तण नियंत्रण करणे म्हणजेच एकात्मिक तण व्यवस्थापन होय. खरीप हंगामातील मूग, उडीद, तूर, सोयाबीन, ज्वारी, मका आणि कापूस ही महत्त्वाची पिके आहेत. पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात तणे पिकांशी स्पर्धा करतात. पर्यायी पिकांची वाढ खुंटते आणि उत्पादनात घट येते. शेतीची उत्तम मशागत, पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था, पेरणी अगोदर वखराची पाळी म्हणजेच जांभूळवाही, शक्य तिथे चौफुल्लीचा वापर, योग्य पिकांची निवड, पीक फेरपालट, आंतरपीक पद्धत, शुद्ध प्रमाणित बियाण्याचा वापर, स्वच्छ वेळेवर पेरणी अपेक्षित, झाडांची संख्या, त्यानंतर विरळणी, संतुलित खतांचा वापर, 2 ते 3 वेळा डवरणीच्या पाळ्या आणि 1 ते 2 निंदणाच्या पाळ्या या बाबी कटाक्षाने पाळल्या गेल्या तर बहुधा कमी खर्चात वेळेवर अपेक्षित दर्जाचे तण नियंत्रण शक्य होते. तणांचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या पद्धती यामध्ये प्रतिबंधात्मक उपाय तण उगवण्यापूर्वी किंवा शेतात तणाचे अस्तित्व जाण्यापूर्वी अवलंबल्या जातात. प्रमाणित आणि स्वच्छ बी पेरणीसाठी वापरावे. चांगले कुजलेले तणांचे बी नसणारे शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरावे. शेताभोवतालचे कुंपण, कोपरे, बांध यावर वाढणारी तणे, फुलोऱ्या येणारे आणि वरचेवर स्वच्छता मोहीम हाती घेणे. पाण्याचे पाट आणि इतर पाणथळ जागा तणमुक्त ठेवणे. औत अवजारे, जनावरे यांची ने-आण करताना त्यांना बी चिटकून शेतात येऊन दुसऱ्या शेतात पसरणार नाही याची काळजी घेणे. निवारणात्मक उपायामध्ये तणाचा प्रादुर्भाव झाल्यावर त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मशागतीय पद्धतीमध्ये जमिनीची पूर्व मशागत, जांभूळवाही करणे, हाताने तणे उपटणे, कोळपणी करणे, खुरपणी करणे, खांदणी करणे, आंतरपीक पद्धती, तणे जाळणे, निर्जीव वस्तूंचा वापर जसे आच्छादन आणि पिकांचा फेरपालट या पद्धतीचा अवलंब केल्यास आपल्याला आपलं शिवार या खरीप हंगामात तणमुक्त ठेवता येईल. आताच आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त खरीप पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन याविषयी कृषीवाणी ऐकलीत. खरीप पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन याविषयीची कृषीवाणी आत्ताच आपण ऐकलीत आणि ही प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथून. वाचन स्वर होता किशोर कोकळे यांचा. अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी
तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था। पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी। हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं। सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं। खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं। सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं। हाँ। ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा। माटी से प्रेम की परंपरा है, परंपरागत खेती। कार्यक्रमात यानंतर ऐकूया शेळ्यांमधील आंत्रविषार रोग, पावसाळ्यातील प्रमुख रोग याविषयी डॉक्टर सुनील वाघमारे, प्राध्यापक, स्नातकोत्तर पशुवैद्यक आणि पशुविज्ञान संस्था अकोला यांची किशोर राऊत यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो आणि पशुपालकांनो, विशेषतः आपल्या जनावरांना जे काही रोग होतात ते विशेष करून पावसाळ्यात जास्त प्रमाणात होतात. पावसाळ्यात आपल्या जनावरांची, शेळ्यांची अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणूनच यावेळचा विषय जो आपला आहे तो आहे पावसाळ्यात शेळ्यांना होणारा आंत्रविषार रोग आणि त्याचा प्रतिबंध. याविषयी बोलण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर सुनील वाघमारे, प्राध्यापक आणि चिकित्सालय अधीक्षक, पशुवैद्यक महाविद्यालय अकोला. वाघमारे सर, नमस्कार. नमस्कार. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे जे काही रोग आहेत विशेष करून पावसाळ्यात जास्त होतात आपल्या शेळ्या मेंढ्यांना, तर यामधला जो हा आंत्रविषार रोग आहे, तर या आंत्रविषार रोगाचं काय महत्त्व आहे आपल्या शेळीपालनामध्ये? तर शेतकरी बंधू आणि पशुपालक बंधूंनो नमस्कार. आंत्रविषार या रोगाला खूप फार महत्त्व आहे, कारण आपल्याला माहीतच आहे की शेळीपालन व्यवसाय म्हटलं की त्यापासून जे उत्पादन आहे आपल्याला नियमित मिळालं पाहिजे. जर हा व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर त्यापासून मिळणारं जे उत्पादन आहे ते आपल्याला नियमित मिळालं पाहिजे. आणि यामध्ये आपल्याला माहीत आहे की करडे हे या शेळीपालनाचं व्यवसायाचं फार मोठा एक असा उत्पादनाचा म्हणजे आपण म्हणूया उत्पादन जे आहे करड्यांची संख्या याच्यावर अवलंबून असते. आपल्याला जे करडे आहे त्यांचे जी करडी मिळणारी आहे ती निरोगी असायला पाहिजे, ती सदृढ असायला पाहिजे आणि त्यांना कोणत्याही प्रकारे ते वजनदार असायला पाहिजे आणि त्यांची मरतूक होऊ नये हे फार महत्त्वाचं आहे. ते जर जगले तरच आपल्याला उत्पादन मिळू शकेल. हो, आणि हे करड्यांची संख्या आणि एक आपल्याला चांगले प्रकारचे करडे, वजनदार करडे, निरोगी करडे आपल्याला मिळायला पाहिजे, जेणेकरून आपला शेळीपालन व्यवसाय हा यशस्वी होईल. जर करड्यांची मरतूक होत असेल तर आपल्याला एक फार मोठा आर्थिक म्हणजे एक तोटा या व्यवसायामध्ये होऊ शकतो. म्हणून हा जो आंत्रविषार रोग आहे, या आंत्रविषार रोग हा करड्यांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो आणि या रोगामुळे करड्यांची मरतूक होण्याची फार मोठी एक भीती असते. आणि म्हणूनच आपल्याला हा एक आंत्रविषार रोगाला शेळीपालन व्यवसायामध्ये फार महत्त्व आहे. या रोगाचा आपल्याला प्रतिबंध करणं आवश्यक आहे, जेणेकरून हा रोग आपल्या कळपातील शेळ्यांना, कळपातील करड्यांना होणार नाही आणि आपला व्यवसाय हा यशस्वी होईल आणि फायदेशीर होईल. म्हणूनच या आंत्रविषार रोगाला फार महत्त्व आहे. सर, आंत्रविषार रोगाचं जे काय महत्त्व आहे आणि कसा महत्त्वाचा आहे तुम्ही सांगितलं, परंतु हा जो आंत्रविषार रोग आहे हा नेमका कशामुळे होतो आणि त्याचं जे प्रमाण आहे हे पावसाळ्यातच अधिक असण्याचा मागचे काय कारण आहेत? फार एक चांगला प्रश्न विचारलेला आहे की आंत्रविषार हा रोग जीवाणूमुळे होतो. जीवाणूमुळे? हां, आणि हा संसर्गजन्य रोग आहे. संसर्गजन्य म्हणजे एका शेळीला झाला की दुसऱ्या शेळी किंवा कळपामध्ये पसरतो. हा म्हणजे कसं आहे की एखाद्या शेळीला झालं तर हा कळपातील इतर शेळ्यांना फार वेगाने पसरतो, असा हा संसर्गजन्य रोग आहे. या रोगाचं पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाण का असते? कारण की एक फार महत्त्वाचं आहे की हा रोग पावसाळ्यामध्येच दिसून येतो. कारण आपल्याला माहीतच आहे की उन्हाळा झाल्यानंतर पावसाळा आणि पावसाळ्यामध्ये थंड आणि दमट हवामान असते आणि अचानक वातावरणामध्ये बदल होत असतो आणि हे असे वातावरण जे आहे ते जीवजंतूंच्या वाढीसाठी फार असं अनुकूल असतं. म्हणजे पावसाळ्यातील वातावरण ह्या आंतरविषार जीवजंतूसाठी पोषक आहे असं आपण म्हणूया. हो, अनुकूल असते त्यांना आणि या अशा वातावरणामध्ये हे जीवाणूंची संख्या वाढत असते आणि ते सक्रिय होतात हे जीवाणू. आणि त्यामुळे अशा वेळी जर पावसाळ्यामध्ये शेळ्या जर सतत भिजत असतील, ओल्या होत असतील, त्यांना पावसापासून संरक्षण मिळत नसेल किंवा त्यांचा गोठा हा ओलसर राहत असेल, अस्वच्छ राहत असेल
आणि अशावेळी या रोगाचं प्रादुर्भाव या शेळ्यांना होत असतो. त्याचप्रमाणे या पावसाळ्यामध्ये शेळ्यांची रोगप्रतिकारशक्तीसुद्धा कमी होत असते, कारण की त्यांच्यावर एक शारीरिक ताण पडत असतो. आणि अशावेळी असे जे घातक जीवाणू आहे, जीवजंतू आहे, यांची बाधा किंवा प्रादुर्भाव आपल्या शेळ्यांना जास्त प्रमाणात होत असते आणि म्हणूनच हा रोग या पावसाळ्यामध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. तसंच एक दुसरं कारण असंही आहे की पावसाळ्यामध्ये आपल्याला माहीतच आहे की जिकडे तिकडे हिरवा चारा उपलब्ध असतो, हिरवं गवत कुरणामध्ये असतं, कोवळं गवत असतं. आणि अशावेळी शेळ्या ह्या हे जे काही हिरवं चारा आहे, गवत आहे, अधिक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे त्यांना जास्त प्रमाणात सेवनसुद्धा करतात. म्हणजे अघोषित पोटी खातात ते. हां, त्याच्यामुळे असं ह्या पोटामध्ये हे जीवाणू जेव्हा या दूषित अन्न किंवा हिरवा चारा यांच्यामार्फत या पोटामध्ये जातात आणि हे जंतूंची जे काही आहे त्यांची वाढ होण्यासाठी किंवा त्यांची संख्या वाढीसाठी हे असं पोषक असं अनुकूल असं वातावरण या पोट आतड्यांमध्ये होत असते. आणि त्याच्यामुळे हा रोग या पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात या शेळ्यांना दिसून येतो. बरोबर आहे सर. हा जास्त प्रमाणात पावसाळ्यात दिसून येतो, परंतु तुम्ही सांगितलं की हा संसर्गजन्य आहे. मग संसर्गजन्य असल्यामुळे हा झपाट्याने पसरणारच. तर मग याचा प्रसार नेमका कशा कशा पद्धतीने होतो? कारण की पावसाळ्यामध्ये एखादी शेळी या रोगाने बाधित झाली असेल तर या शेळीच्या संपर्काने तसेच दूषित चारा आहे, पाणी आहे, यांच्यामार्फतसुद्धा या रोगाचे जंतू हे इतर निरोगी शेळीच्या पोट आतड्यामध्ये प्रवेश करतात. आणि हे जेव्हा पोट आणि आतड्यांमध्ये प्रवेश केल्यानंतर यांची जी वाढ आहे ही फार मोठ्या वेगाने होत असते, कारण त्यांना असं पोषक वातावरण मिळत असतं. आणि कालांतराने हे संख्या वाढून हे जीवाणू विष निर्माण करतात पोटामध्ये. आणि हो, आणि पोट आणि आतड्यांमध्ये विष निर्माण झाल्यानंतर हे विष सर्व शरीरभर पसरतं शेळींच्या. आणि मग नंतर आपल्याला या शेळ्यांमध्ये लक्षणे, या रोगाची लक्षणे दिसायला सुरुवात होत असते. त्यामुळे हा एक फार असा घातक गंभीर असा आजार आहे जो या पावसाळ्यामध्ये दिसून येतो. आणि याचा प्रसार या दूषित पाणी आणि अन्न, खाद्य, हिरवा चारा यांच्यामार्फत तसेच रोगी शेळीच्या संपर्कात आलेल्या शेळ्या किंवा शेळ्यांची जास्त गर्दी होत असेल गोठ्यामध्ये, त्यामध्ये या रोगाचा प्रसार अधिक दिसून येतो. अशा प्रकारे या रोगाचा प्रसार या इतर निरोगी शेळीमध्ये होत असतो. प्रसार झाला, परंतु आता आपल्या शेळीला हा रोग झाला हे ओळखण्यासाठी नेमकी जी लक्षणं आहेत, म्हणजे आपण नेमकं कसं ओळखायचं? कोणती लक्षणं आहेत की ज्यावरून आपल्याला हा रोग झाला आपल्या शेळीमध्ये किंवा कळपामध्ये, ते कसं ओळखायचं? हां, तर हा जो आंतरविषारी रोग आहे हा ज्यावेळेस शेळ्यांमध्ये दिसून येतो तर अशी शेळीला भयंकर ताप येतो. शेळी एकदम सुस्त दिसते, खाणेपिणे मंदावते किंवा कधीकधी खाणेपिणे संपूर्ण बंद करते. तिचे पोट म्हणजे फुगलेलं दिसतं. कधीकधी पोटामध्ये वेदनासुद्धा असतात. श्वास घ्यायलासुद्धा त्रास होतो. श्वसनाचा सुद्धा त्रास होतो. हो हो. आणि ही विषबाधा म्हणजे विष निर्माण केल्यामुळे ज्या शेळ्यांची जी काही आहे मेंदू आणि मज्जा तंतू संस्था आहे ही बाधित होत असते. त्यामुळे या शेळ्यांना चक्कर येणे, गरगरगर फिरणे, पडणे, त्यामुळे चालताना अडखळणे किंवा डगमगणे, पडल्यानंतर लटपटणे, अशा प्रकारचे किंवा शरीराचे जे स्नायू असतात ते थरथरसुद्धा कापतात. म्हणजे त्यामुळे शेळ्यासुद्धा थरथर कापायला लागतात. कधीकधी असंही दिसून येतं की शेळ्यांचं डोकं आहे ती डोकं सरळ रेषेमध्ये पाठीकडे वळून खाली पडलेलं दिसते. म्हणजे असं एक आपण म्हणू शकतो धनुष्यबाणाच्या आकाराप्रमाणे ही शेळीचा आकार पडलेले दिसते. त्यांची पाय कडक होतात, थरथरतात, झटके येतात, चक्कर येऊन शेळी खाली पडते. कधीकधी काही वेळेससुद्धा शेण पातळ आणि रक्तमिश्रितसुद्धा या रोगामध्ये दिसून येते. कधीकधी काही शेळ्यांना आंधळेपणासुद्धा येतो या रोगामध्ये. आंधळ्यासुद्धा होतात शेळ्या. हो, या रोगामध्ये आंधळेसुद्धा दिसत नाही त्यांना, दोन्ही डोळ्याने दिसत नाही, तोंडातून फेस येणे, त्याचप्रमाणे कधीकधी शेळ्या वेदनेमुळे जोरजोरात ओरडतातसुद्धा. आणि कालांतराने शेवटी जर वेळीच उपचार न केल्यास शेळ्या या रोगामध्ये दगावतात, मृत्युमुखी पडतात. अशा प्रकारची लक्षणे या आंतरविषार रोगामध्ये शेळ्यांना दिसून येतात. म्हणजे एकंदरीत ही जर लक्षणं आपल्या शेळीमध्ये किंवा कळपामध्ये दिसत असतील तर आंतरविषार हा रोग झाला असं आपण तात्पुरतं ग्राह्य धरायला आणि पशुवैद्यकाचा सल्ला घ्यायला हवा. हो हो. सर, मला आता हे सांगा की हा रोग झाल्यानंतर आपल्याला याचं निदान करायचं असते, तर हे निदान किंवा उपचार जे काय आहेत ते कसे करायचे?
हो, या रोगाचं निदान करण्याकरता आपल्याला बाधित शेळीला जी लक्षणं दिसतात, या लक्षणावरून आपण करू शकतो. पण अशाच प्रकारची लक्षणे काही रोगांमध्ये सुद्धा दिसून येतात. म्हणजे बऱ्याचशा रोगांची लक्षणं सामान्य सामान्य असू शकतात किंवा सारखे असू शकतात. सारखे असतात, म्हणून घाबरण्याचं कारण नाही. हं. पण आपल्याला हा आंतरविषार रोग आहे किंवा नाही याचं निश्चित आपल्याला निदान करण्याकरता अशा बाधित शेळ्यांचं रक्त मलमूत्र आपल्याला तपासणं फार आवश्यक असते. आणि हे प्रयोगशाळेमध्ये हे काही चाचण्या करून या रोगाचं आपण निदान करू शकतो. त्याचप्रमाणे निदान करण्याकरता आपल्याला पशुवैद्यक डॉक्टरांचं मदत घेणं आवश्यक आहे किंवा त्यांचा सल्ला घेऊन त्यांच्या सांगण्यानुसार आपल्याला जे काही नमुने आहे ते पाठवून आपण या रोगाचं निदान आपण करू शकतो. आणि त्यानुसार जर हा आंतरविषार रोग असेल तर या रोगाचा उपचार करण्यासाठी सुद्धा औषधी उपलब्ध आहेत. पण कधी काय होतं की गंभीर स्वरूपाचा रोग झाल्यास किंवा वेळीच उपचार न केल्यास किंवा रोगाच्या सुरुवातीला जर आपण उपचार केले पशुवैद्यक डॉक्टरांकडनं तर आपण आपल्या शेळीचे प्राण वाचवू शकतो. पण कधीकधी उशीर झाला, औषधोपचाराला उशीर झाला किंवा गंभीर स्वरूपाचा आजार जर आला, कधीकधी या रोगामध्ये अतितीव्र असा प्रकारसुद्धा दिसून येतो की ज्यामध्ये एक 4 ते 48 तासामध्ये शेळ्या दगावतात. यामध्ये करड्यांची मरतूक अशा या तीव्र स्वरूपाचा जो प्रकार आहे, या रोगामध्ये करडे जास्त प्रमाणात मरण पावतात. बाकी पण सर्व वयोगटातील शेळ्यांना हा रोग होतो, पण करड्यांमध्ये या रोगाचं प्रमाण अधिक असतं करड्यांमध्ये. म्हणून कधीकधी औषधोपचार करायला वेळसुद्धा मिळत नाही, कारण की अतितीव्र स्वरूपाचा जो आजार आहे त्यामध्ये आपल्याला वेळ मिळत नाही. अशावेळी आपण औषधोपचार करू शकत नाही, वेळ मिळत नाही. किंवा गंभीर स्वरूपाचा जर लक्षणे असतील किंवा आजार असेल तर अशावेळी औषधोपचार करूनही आपण आपल्या शेळी किंवा करड्यांचे प्राण वाचू शकत नाही. गंभीर व्हायला नको. हो, सुरुवातीलाच आपण अशा प्रकारची लक्षणे आपल्याला आपल्या शेळ्यांना दिसली तर लगेचच ताबडतोब पशुवैद्यक डॉक्टरांना बोलावून त्यांच्याकडनं औषधोपचार करून घेणे फार महत्त्वाचं आहे किंवा हितावह ठरतं, जेणेकरून आपण आपल्या शेळीचे प्राण वाचवू शकू, आपण तिला बरी करू शकू. पण नंतर कालांतराने या रोगाचं स्वरूप हे गंभीर स्वरूपात जातो आणि औषधोपचार करूनही या रोगाला आपण आपल्या शेळ्यांना बरं करू शकत नाही. त्यामुळे औषधोपचार हा लगेच करणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या शेळ्यांचा मृत्यू होणार नाही किंवा त्यांना, कारण या रोगामध्ये अजून एक असं आहे की शेळ्यांना हा रोग झाल्यास त्यांची प्रजोत्पादन क्षमता किंवा उत्पादन क्षमतासुद्धा कमी होत असते. त्याच्यामुळे फार मोठा एक आर्थिक नुकसान या रोगामध्ये दिसून येते. त्यामुळे हा रोग, मी असं म्हणेल की हा रोग होऊ नये याकरता औषधोपचार करण्यापेक्षा प्रतिबंधक उपाय करणं फार महत्त्वाचं आहे. बरोबर आहे सर. आता तुम्ही सांगितलं की औषधोपचार करण्यापेक्षा प्रतिबंधक उपाय करणं अधिक महत्त्वाचं आहे, परंतु हे प्रतिबंधक उपाय जे करायचे आहे नेमके ते कसे करायचे आणि कोणतं स्वरूप आहे त्याचं? हो, खूप चांगला एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारलेला आहे की या आंतरविषार रोगाचा प्रतिबंधक उपाययोजना म्हणजे कोणत्या प्रकारचे प्रतिबंधक उपाय करायचे. तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की या रोगाचं प्रमाण हे पावसाळ्यामध्ये अधिक असतं किंवा या रोगाचा प्रादुर्भाव हा पावसाळ्यामध्ये दिसून येतो. कारण मगाशी मी सर्वांना सांगितलं की पावसाळ्यामध्ये वातावरणामध्ये अचानक बदल होत असतो, वातावरण थंड आणि दमट होत असते आणि अशा वातावरणामध्ये या जीवजंतूंची किंवा आंतरविषार रोगाचा जो जीवाणू आहे या जीवाणूंची वाढ जास्त प्रमाणात होत असते, ते सक्रिय होत असतात आणि त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव पावसाळ्यामध्ये दिसून येतो. तर हा रोग आपल्या शेळ्यांना मुळातच होऊ नये याकरिता प्रतिबंधक उपाय म्हणजे लसीकरण करणे. कारण हा रोग येण्यापूर्वी आपल्या या रोगाची रोगप्रतिबंधक क्षमता आपल्या शेळ्यांमध्ये आधीच आपण निर्माण केली लसीकरण करून, तर या पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे पावसाळा सुरू व्हायच्या आधी मे-जून महिन्यामध्ये जर आपण या रोगाचं रोगप्रतिबंधक लस आपण आपल्या शेळ्यांना टोचून घेतली तर हा रोग आपल्या शेळ्यांना होणार नाही. आणि ही लस 1 वर्षापर्यंत ही प्रतिकारशक्ती ज्या रोगाची आहे ती त्या शेळीमध्ये 1 वर्षापर्यंत टिकून राहते. आणि अशावेळी आपल्याला दरवर्षी पावसाळ्यापूर्वी या रोगाचा प्रतिबंध करण्याकरता आंतरविषार रोगप्रतिबंधक लस आपण आपल्या कळपातील सर्व शेळ्यांना टोचून घ्यावी. लहान जे करडे आहे त्या करड्यांना 3 महिन्या वयोगटामध्ये 3 महिन्याचे जे करडे आहे त्यांना पहिली मात्रा आपल्याला या लसीची द्यायची आहे आणि नंतर आपल्याला
दरवर्षी या रोगाची रोगप्रतिबंधक लस आपल्या सर्व शेळी आणि करड्यांना टोचून घ्यायची आहे, जेणेकरून हा रोग होणार नाही. त्याचप्रमाणे दुसरा एक महत्त्वाचं म्हणजे मगाशी मी सांगितलं की पावसाळ्यामध्ये जर शेळ्यांना पावसापासून पुरेसं संरक्षण मिळत नसेल, त्या सतत ओल्या होत असतील, त्या भिजत असतील, अशावेळी त्यांच्यावर शारीरिक ताण पडतो, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असते आणि अशावेळी या शेळ्या या भयंकर अशा संसर्गजन्य रोग, यामध्ये बाकी पण रोग आहेत, आंतरविषार तर आहेच, पण अजून घटसर्प आहे, PPR आहे, असे काही रोग आहे, हे पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात आणि हे पण रोग या शेळ्यांना होण्याची संभावना असते पावसाळ्यामध्ये. म्हणून शेळ्या पावसामध्ये भिजू नये याकरता त्यांना गोठा हा व्यवस्थित असावा. गोठ्यामध्ये पाणी येणार नाही, ओला राहणार नाही, तो गोठा हा कोरडा स्वच्छ असावा. त्याचप्रमाणे गोठ्याची स्वच्छतासुद्धा महत्त्वाची आहे. यामध्ये आपण गोठा हा नेहमी कोरडा ठेवायला पाहिजे, त्यामध्ये ओलावा येणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. अशा प्रकारे लसीकरण आणि गोठ्याची स्वच्छता आणि शेळ्यांवर कोणत्याही प्रकारचा ताण पडणार नाही किंवा त्या ओल्या होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून असा हा आंतरविषार रोगाचा आपण प्रतिबंध करू शकतो. बरोबर आहे. प्रतिबंध कसा करायचा हे तर विस्तृतपणे सर सांगितलं. विशेष करून काय होते की पावसाळ्यातच शेळ्यांना जे काही रोग होतात त्याविषयी तुम्ही सांगितलं, परंतु आता हे ज्या शेळ्यांना रोग होतात तर हे पावसाळ्यात शेळ्यांचं आरोग्य व्यवस्थापन नेमकं कसं करायचं आणि त्यासाठी आपल्याला कोणकोणती दक्षता घेणं आवश्यक आहे याविषयी पशुपालकांना समजून सांगा. हो, आता बरेच आहे की शेळ्या मेंढ्या असो की बाकी जनावरं असो, यांना पावसाळ्यामध्ये बरेच असे संसर्गजन्य रोगची बाधा होत असते आणि यासाठी पहिलं मी सांगितलंच आहे की शेळ्यांना पावसापासून संरक्षण देण्याकरता योग्य गोठा असावा. तो गोठा महत्त्वाचा आहे, कारण की पावसाळ्यामध्ये शेळ्या ओल्या होणार नाही, त्या भिजणार नाही, याची व्यवस्था आपल्याला ठेवायची आहे, ही दक्षता घ्यायची आहे. त्याचप्रमाणे हा जो गोठा आहे हा स्वच्छता फार महत्त्वाची आहे, कारण की कुठलाही म्हटलं की गोठा असो हा स्वच्छ असायला पाहिजे, त्यामध्ये ओलावा नसो, घाण नसो, जीवजंतूचं प्रमाण वाढतं हो, आणि मग आरोग्यसुद्धा धोक्यात येऊ शकते, कारण जीवजंतूची वाढ अशा याच्यामध्येच होते, वातावरणामध्ये होत असते आणि अशावेळी बऱ्याच रोगांचा प्रादुर्भाव या शेळ्यांना होत असतो. त्यामुळे आपल्याला ही एक दक्षता घ्यायची आहे की शेळ्यांचा जो गोठा आहे हा पावसाळ्यामध्ये कोरडा असावा, तो स्वच्छ असावा, आपल्याला याची दक्षता घ्यायची आहे. पावसाळ्यामध्ये पाऊस सुरू असताना शेळ्यांना चरायला सोडू नये, हे फार महत्त्वाचं आहे की बरेच वेळा पाऊस सुरू आहे आणि शेळ्या चरायला जात असतात आणि त्या दिवसभर ओल्या होत असतात. हे पण एक महत्त्वाचं आहे की पावसाळ्यात सुरू असताना पावसाळ्यामध्ये शेळ्यांना चरायला सोडू नये. ज्यावेळेस पाऊस नसेल अशा वेळी या शेळ्यांना चरायला सोडायला पाहिजे. आणि महत्त्वाचं एक म्हणजे की आपल्याला मी मगाशी सांगितलं आहे की पावसाळ्यामध्ये जिकडे तिकडे हिरवंगार गवत असते, हिरवं गवत दिसते, झाडांचं म्हणजे पालवी पण उपलब्ध असते खायला. अशावेळी या शेळ्या सतत हिरवं गवत आणि हिरवा चारा जास्त प्रमाणात खातात आणि अशामुळे सुद्धा त्यांना बाकीचे रोग आहे, पोटफुगी आहे किंवा अपचन आहे, हगवण आहे, अशा प्रकारचे रोग आणि त्यामध्ये जीवजंतूंचा प्रादुर्भाव होऊन बरेच असे रोग या शेळ्यांना होत असतात. त्यामुळे शेळ्यांना पावसाळ्यामध्ये हिरवा चाऱ्यासोबतच कोरडासुद्धा चारा देणं फार महत्त्वाचं आहे. कोरडी कुट्टी, हिरवा चारा इतका आणि कोरडा चारा इतका, हा आपल्याला संतुलन असायला पाहिजे. त्यांना संतुलित म्हणजे हिरवाच चारा देऊ नये किंवा पावसाळ्यामध्ये हिरवाच चारा उपलब्ध असतो म्हणून हिरवाच चारा देऊ नये. त्यांना हिरवा आणि कोरडा या दोन्ही प्रकारचा चारा त्यांना मिळाला पाहिजे, जेणेकरून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहील आणि त्यांना जीवजंतूंचा प्रादुर्भाव होणार नाही. पावसामध्ये आपल्याला माहिती असतं की गढूळ पाणी असतं, जिकडे तिकडे अशुद्ध पाणी, गढूळ पाणी असतं आणि असं पाणी या शेळ्यांना पिण्याकरता येऊ नये याकरता स्वच्छ पाण्याची व्यवस्था या शेळ्यांना असावी. गोठ्यामध्ये किंवा जे काही व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल ते स्वच्छ पाणी असावं पिण्याकरता पावसाळ्यामध्ये, ही एक आपल्याला दक्षता घ्यायची आहे. त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये म्हणजे रोगराईचं प्रमाण जास्त होतो आणि यामध्ये एक कृमी बाधा किंवा जंतबाधासुद्धा ह्या पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून असतो आणि याचाही या कृमी बाधा झाल्यामुळे शेळ्यांची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा कमी होत असते आणि असे आंतरविषार किंवा इतर जे संसर्गजन्य रोग आहे यांची बाधा या शेळ्यांना जास्त प्रमाणात होत असते. म्हणून पावसाळ्यामध्ये जे वातावरण असते या वातावरणामध्ये जंत किंवा कृमींची बाधा होऊ नये याकरता आपल्याला एक पावसाळ्यामध्ये जंतनाशक किंवा कृमीनाशक औषधाची मात्रासुद्धा
देणं फार आवश्यक आहे, जेणेकरून त्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहील. आणि जे आपण लसीकरण करतो पावसाळ्यामध्ये, आंतरविषार रोगाचं लसीकरण आपण करतो पावसाळ्याच्या सुरुवातीला, त्याआधी लसीकरण करण्यापूर्वी 8 दिवस आधी आपल्याला जंतबाधा किंवा कृमीबाधेची मात्रा, कृमीनाशक औषधाची मात्रा आपल्याला देणं फार महत्त्वाचं आहे. बाह्य परजीवी कीटकसुद्धा या पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. त्यामुळे या बाह्य परजीवी कीटक म्हणजे आपल्याला माहीत आहे की चावणाऱ्या माशा आहे, उवा आहे, पिसवा आहे, गोचीड आहे, यांचा पण प्रादुर्भाव या पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात असतो. आणि अशावेळी आपल्याला खबरदारी घ्यायची आहे. यांचा बाह्य कीटक, परजीवी कीटकांचा बंदोबस्तसुद्धा आपल्याला करायचा आहे. आणि हे लसीकरण आपल्याला टाळाटाळ न करता पावसाळ्याच्या सुरुवातीला सर्व कळपातील सर्व शेळ्यांना आणि करड्यांना ही लस म्हणजे सर्व शेळ्यांना टोचून घेणे फार महत्त्वाचं आहे. जर एखादी शेळी आपल्याला या रोगाची लक्षणे दिसत असेल किंवा अशा प्रकारची काही लक्षणे दिसत असतील, तर अशी बाधित झालेली शेळी ही कळपातून वेगळी करावी निरोगी शेळींपासून, आणि तिचा वेगळा असा औषधोपचार करून तिला वेगळं करून तिचं पालनपोषण करावं, जेणेकरून एखादा संसर्गजन्य रोग असेल तर हा आपल्या इतर कळपातील शेळ्यांना होणार नाही, याची बाधा होणार नाही आपल्या इतर निरोगी शेळ्यांना. तर ही सर्व काळजी आपल्याला घेणं आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण पावसाळ्यात आरोग्य व्यवस्थापन केलं तर आपल्या ज्या शेळ्या ह्या निरोगी राहतील, त्यांच्यापासून मिळणारं उत्पादन हे नियमित मिळतील, त्यांच्या क्षमतेएवढे मिळतील, आणि आपला हा व्यवसाय, शेळीपालन व्यवसाय यशस्वी होईल. वाघमारे सर, तुम्ही आलात आणि हा जो आंतरविषार रोग आहे, विशेष करून पावसाळ्यात जो शेळ्यांना होतो, तर त्या रोगाची काय लक्षणं आहेत, ते उपाय आपण काय करायला पाहिजे, प्रतिबंधात्मक उपाय कोणते करायला पाहिजेत याविषयी सांगितलं. आणि विशेष करून हे कसलेही लक्षणे दिसले तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही पशुवैद्यकाचा सल्ला घ्या आणि त्यानुसार कारवाई करा. आणि जर तुम्ही तुमच्या शेळ्यांना आधीच प्रतिबंधात्मक उपाय केले, लसी टोचून घेतल्या, तर तुमच्या शेळ्यांना हा रोग होणार नाही. विशेष करून पावसाळ्यात हा जो आंतरविषार रोग होतो किंवा इतर रोग असतील तर यापासून तुमच्या शेळ्या वाचू शकतील आणि तुमच्या उत्पादनातसुद्धा घट येणार नाही, अशी आपण आशा करूयात. तुम्ही आलात आणि पशुपालकांना हा जो मोलाचा सल्ला दिला, विशेष करून आंतरविषार रोगाविषयी, तर पशुपालकांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानतो. नमस्कार. नमस्कार. आताच आपण शेळ्यांमधील आंतरविषार रोग, पावसाळ्यातील एक प्रमुख रोग याविषयी डॉक्टर सुनील वाघमारे, प्राध्यापक, स्नातकोत्तर पशुवैद्यक आणि पशुविज्ञान संस्था अकोला यांची किशोर राऊत यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. आओ भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र, शेतकरी कॉल सेंटर. आजच्या किसानवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. शेतकरी बंधूंनो, याचबरोबर आजच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. तेव्हा मी किशोर राऊत येथेच आपली रजा घेतो. नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. किसानवाणी, 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 किसानवाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी, 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 किसानवाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी, 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 किसानवाणी.
किसानवाणी 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 किसानवाणी. आत्ताच आपण शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसान वाणी हा ऐकलात.